चापोली जिल्हा परिषद मतदारसंघात विकासाची गंगा आणणार सज्जन लोणाळे। चापोली मतदारसंघात धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई यशस्वी होणार। प्रतिनिधी चाकूर। चाकूर तालुक्यातील चापोली जिल्हा परिषद गटात भाजपच्या सुमनबाई रामदास लोणाळे, चाकूर पंचायत समितीचे माजी उपसभापती सज्जन लोणाळे यांच्या मातोश्री तर अजनसोंडा बुजुर्ग पंचायत समिती गणातून लता बालाजी राठोड आणि चापोली पंचायत समिती गणातून काशीनाथ मनमथ होनराव लातुरे हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। या तीनही जागेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागणार ही अशी चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे। याच चापोली जिल्हा परिषद मतदारसंघातून चापोली ग्रामपंचायत सरपंच भालचंद्र नारायण चाटे यांच्या पत्नी रंजना भालचंद्र चाटे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून निवडणुकीस उभ्या आहेत। चापोली जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे। दोन्ही पक्ष उमेदवारांकडून जोरदार तयारी चालू असून एकमेकांवर टीका सुद्धा तितक्याच स्तरावर चालू आहेत। याकडे सबंध चाकूर तालुका व जिल्ह्याचेही लक्ष लागले आहे। जिल्हा परिषद चापोली सर्कल मधून सुमनबाई रामदास लोणाळे तर चापोली पंचायत समिती गणातून काशीनाथ मनमथाप्पा होनराव लातुरे तसेच अजनसोंडा पंचायत समिती गणातून लता बालाजी राठोड ह्या निवडणूक लढवत आहेत। हे तीनही उमेदवारांनी सध्या प्रचारात आघाडी घेतली आहे असे चित्र दिसत असले तरी जिल्हा परिषद सर्कल चापोली भाजपच्या उमेदवार सुमनबाई लोणाळे यांचे चिरंजीव सज्जन भैया लोणाळे हे उच्च शिक्षित असून मागील पंचवार्षिक मध्ये चाकूर पंचायत समितीचे उपसभापती होते। यांनी आपल्या कार्यकाळात सामाजिक कामेही केली आहेतच। तसेच चापोली गणातील पंचायत समितीचे उमेदवार काशीनाथ मनमथाप्पा होनराव लातुरे हे पण मतदारसंघात चापोली गणात सर्वाधिक परिचयाचे व उच्च शिक्षण घेतलेले 24 तास जनतेच्या संपर्कात राहून सर्व स्तरातील जनतेच्या अडीअडचणी सोडविणारे म्हणून ओळखले जातात। आणि पंचायत समिती अजनसोंडा गणातून सर्वांचा परिचय असणारे पुणे येथे कन्स्ट्रक्शन व्यवसायात असणारे बालाजीराव राठोड यांच्या पत्नी लता बालाजी राठोड या निवडणूक लढवत आहेत। यांचाही जनसंपर्क मोठा आहे। हे पण सर्व ताकदीने निवडणूक लढवत आहेत। समस्त बंजारा बांधव यांच्या पाठीशी आहे। यांचाही जनसंपर्क मोठा आहे। हे पण सर्व ताकदीने निवडणूक लढवत आहेत। समस्त बंजारा बांधव यांच्या पाठीशी आहे। निरंतर काम करण्याचा वसा व हे तीनही उमेदवार सर्व गुण संपन्न आणि जनतेच्या सर्व प्रश्नांची जाण असलेले उमेदवार म्हणून आज अनेक स्तरातील जनता, युवा वर्ग, महिला, भगिनी आणि सर्वच स्तरातील समाज बांधव यांना पाठिंबा देत आहेत। यामुळे यांना सध्या मतदारसंघातील गावागावातून बिनशर्त प्रतिसाद मिळत आहे। प्रतिनिधीशी बोलताना माजी उपसभापती सज्जन भैया लोणाळे यांनी सांगितले की आपल्या मातोश्री व काशीनाथ होनराव लता राठोड यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या केंद्र आणि राज्यात असलेल्या सरकारचा लाभ घेऊन सर्व जनतेचे प्रश्न सोडवून चापोली मतदारसंघाचा कायापालट करून अनेक वर्षापासून राहिलेली विकास कामांचा अनुशेष भरून काढून येथे विकासाची गंगा आणणार आहे। तरुणांना व सुशिक्षित बेकारांना, महिला, शेतकरी यांना मदत करून चापोली व इतर ठिकाणी व्यापारास चालना देऊन त्यांना मदत करणार। जनतेसाठी शासनाकडून चालू असलेल्या सर्व योजना प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी एक मदत केंद्र उघडून 24 तास मदत करणार असे अभिवचन आपल्या मातोश्री यांच्या साक्षीने दिले। पुढे काशीनाथ लातुरे चापोली पंचायत समिती उमेदवार यांनी मी पण माझा परिवार सांभाळून माझे उर्वरित आयुष्य जनतेच्या सेवेसाठीच खर्ची करणार असा शब्द दिला। नक्कीच सज्जन लोणाळे, काशीनाथ लातुरे, लता राठोड यांच्या कर्तव्यदक्ष, कर्तबगारीचा व अभ्यासपूर्ण जनसंपर्काचा चापोली जिल्हा परिषद सर्कल विकासासाठी नक्कीच फायदा होणार व चापोली मतदारसंघ सुजलाम सुफलाम होणार। सर्व प्रश्न व अडीअडचणी सोडविणार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या तीनही उमेदवार यांना प्रचंड बहुमताने निवडून आणणार अशी चर्चा अनेक गावात पाहायला मिळते। एकदा देऊन बघा मला, ह्यांना बऱ्याचदा दिलं ना, जिल्हा परिषदांना बऱ्याचदा दिले का नाही? एकदा आपल्या पोराला देऊन बघा,
ही शेतकऱ्याचं पोरग आहे. माझा बाप संस्था चालक नाही, आमदार नाही, खासदार नाही, ना ग्रामपंचायतचा सदस्य देखील नाही. ही तुमचं पोरग आहे. मग एकदा ह्यालाही देऊन बघा ना. भले त्याच्याकडे थोडे पैसे कमी असतील, पण एकदा माणुसकी बघा. अजूनही माणुसकी जिवंत आहे. एकदा माझ्याकडे मला देऊन बघा, माझं काम बघा. पुन्हा 5 वर्ष नाहीच, पुन्हा 5 वर्ष नाहीच ना. बरेच वर्ष आपण त्यांना दिले, त्यांच्या वडिलांना दिले, कुटुंबामध्ये बरंच काही दिले. एकदा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागे आपण ठामपणे उभे राहा. येणाऱ्या काळामध्ये जर प्रचंड मताने विजय झाला तर तो आमचा नसून तो तुमचा असणार आहे. आणि इथून पुढची ही सगळी जबाबदारी आता तुमची असणार आहे. प्रत्येकाने आपल्या आपल्या मित्राला, पाहुण्याला, रावळ्याला सगळ्यांना सांगावं आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागं खंबीरपणा, मजबूतपणा उभं राहावं. आम्ही काय तुम्हाला फार चांद तारे सूरज लगेच आणून देतो म्हणणार नाही बाबा. सगळ्या काही प्रचंड मोठी आश्वासनं देणार नाही, पण जे जे काही आवश्यक आहे ते केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, याचा तुम्हाला आम्ही शब्द देतो. तुमच्याशी प्रामाणिक राहू, उठणार नाही, मातणार नाही, त्या ठिकाणी घेतला वसा सोडणार नाही. जनतेच्या सेवेमध्ये 24 तास राहण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू, एवढाच तुम्हाला शब्द देतो. आणि वेळ फार कमी असल्यामुळं आपण प्रचंड ताकदीनं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या दोन्ही उमेदवाराच्या चिन्हासमोरील 5 तारखेला बटन दाबून यांना प्रचंड मत ज्योति तन ज्वाला हिम्मत है हिमाला जनगण का अधिनायक तू है सबका रखवाला. न था कोई साथी सहारा, तू उनका मसीहा